P मध्ये जास्त. So it is pure water. So it will go from B to A. B to A. So this is diffusion. This is also kind of diffusion, but diffusion of water is known as ऑस्मॉसिस. काय म्हणतात त्याला? ऑस्मॉसिस. प्युअर वॉटरचं जर डिफ्युजन होत असेल तर ऑस्मॉसिस आणि सोल्यूटचं डिफ्युजन होत असेल तर प्युअर डिफ्युजन. आलं लक्षात? दोन कन्सेप्ट. सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता सांगा व्हॅक्युअलला सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणतात? एम्प्टी स्पेस. व्हॅक्युअल हा प्लांट मध्ये किती पर्सेंट स्पेस ऑक्युपाय करतो? 90%. सिंगल मेम्ब्रेन. नेम ऑफ द मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल टोनोप्लास्ट. आता लक्षात घ्या ट्रान्सपोर्ट कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द व्हॅक्युअल इज ऑलवेज हाय. मधल्या बाजूला कॉन्सन्ट्रेशन हाय. सगळ्यांना वाटेल बाहेर कॉन्सन्ट्रेशन हाय. नाही. काय रिझन असेल? व्हॅक्युअलच्या मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ द मॉलिक्यूल हाय असण्याचं कारण काय? बिकॉज काय काय स्टोअर होतो व्हॅक्युअल मध्ये? वॉटर, सॅप, वेस्ट. तीन गोष्टी. वॉटर, सॅप, वेस्ट. म्हणून इथलं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. मग जेव्हा मॉलिक्यूल स्टोअर करायचं आहे मधल्या बाजूला तर तो लो टू हाय चालला. जेव्हा पण हाय टू लो येईल